आजच्या युगात प्रत्येक विद्यार्थी काही ना काही कारणाने इंटरनेटशी जोडलेला दिसून येतो. त्यामध्ये तो जास्तीत जास्त वापर फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटरसारख्या माध्यमांचा करतोय. तसेच लहान मुले देखील ऑनलाईन गेम्स खेळताना दिसतात. म्हणजेच एकंदरीत आजचे विद्यार्थी हे यामध्ये गुरफटले गेलेले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. या तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत काही विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. मागील काही वर्षात सायबर क्राईम गुन्ह्यातील बरेच आरोपी हे अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे. पुढील लघुपट अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कळत नकळत घडून येणारे गुन्हे यापासून आपला बचाव कसा करता येईल याबाबतीत नक्कीच मार्गदर्शक ठरेल. क्या भाई, क्या कर रहा है? कुछ नहीं भाई, देखा नहीं कि तुमने कैसा लग रहा है? बहुत अच्छा है. अच्छा है ना? और बना ना कुछ उसमें. अरे ये बना है ना, फाइनल एड है. अभी व्हाट्सएप पे डाल दे, फेसबुक के ऊपर डाल दे. तेरे नंबर पे डालूं? हाँ, मेरे नंबर पे डाल. ये क्या है यार? देखना भाई, इसको देखा भी नहीं? दे, इसको भी दे. अरे, ये एक नंबर बनाया है यार तूने. कैसा लग रहा है? अरे शेयर कर मेरे को. इसको भी देख व्हाट्सएप कर कर शेयर करना है यार. व्हाट्सएप पे डालू तेरे? हाँ व्हाट्सएप पे डालना मैंने. अरे क्या भारी बनाया है यार तू. आ जा जरा. आ गया. अरे मैं अपने ग्रुप पे डाल देता अभी. तेरा देख. हाँ आ गया ना. शेयर करो सब ग्रुप पे अपने अपने बच्चों के. हे बघ काय व्हॉट्सअपवर चायला आता राडाच. हेलो, कौन? हाँ सर, मैं से बात कर रहा हूँ सर. हाँ हाँ, बोला सर. सर आप एटीएम यूज करते हो? हाँ हाँ. यस सर, उसी की इंफॉर्मेशन के लिए कॉल किया गया है सर. हाँ सर. हाँ आपका एटीएम चेंज किया जा रहा है सर, और आपको नया एटीएम दिया जाएगा. हाँ, ठीक. ओके सर, बाय सिक्योरिटी के साथ आपको नया एटीएम दिया जाएगा सर, और आपके नए एटीएम पर आपका फोटो पंच किया जाएगा, और उसी के बैक साइड पर आपका आईडी भी दिया जाएगा सर. और सर ये सेवा आपके फ्री चार्ज दी जाएगी, कोई भी चार्ज आपको नहीं लगेगा सर, और आपके इसी के साथ आपकी कार्ड की वैलिडिटी भी बढ़ा दी जाएगी सर. ओके सर, तो आपके पास अभी आपका एटीएम कार्ड है? ओके सर, उसी एटीएम कार्ड पर आपका जो 16 डिजिट नंबर बताया है वो आप बताइए. ओके सर, हाँ बताइए सर. 9326. ओके सर, थैंक यू सर. और उसी कार्ड के बैक साइड पर जो 3 नंबर बताए हुए वो लास्ट 3 नंबर बताइए सर. थैंक यू सर. आप चेक कीजिए कि आपका पिन नंबर क्या है सर. तो सर आपका पिन नंबर देखिए सर, आप चेक कीजिए. 3011 सर, बराबर है सर? हाँ सर, क्या बताया सर आपने? 0614. ओके सर.
सर अभी मैंने आपकी इंफॉर्मेशन अपडेट कर दी है सर, तो थोड़ी देर में आपको इंफॉर्मेशन का अपडेटिंग का मैसेज भी आ जाएगा सर। तो सर और 48 घंटे के बाद पोस्ट द्वारा आपका नया एटीएम आ जाएगा सर घर तक। ओके सर, थैंक यू, आपने आपका कीमती वक्त हमें दिया, थैंक यू सर। ठीक है सर, ठीक है, ओके ओके, ठीक है सर, ठीक है, बाय। यस, अब देखो कैसे करता हूँ मैं इसको कंगाल। मित्रा त्याच्यामध्ये दिसतोयस हा यार, काय झालं 3 लाख गेले रे माझे। कस काय अरे दुपारी बँकेतनं कॉल आला मला, ते म्हणतो तुम्ही बँकेतनं बोलतोय सर आणि तुमचा पासवर्ड वगैरे सांगा, पिनकोड सांगा। मी त्यांना ATM कार्डवरचा नंबर पण सांगितला आणि त्याच्यानंतर बघितलं मी SMS आला मोबाईलवरती, माझे 3 लाख गेले त्या। अरे कशाला सांगितलं ते मागे एकदा असं मॅटर झालं होतं बघू दे मोबाईल यार बघ यार, त्यांनी सांगितलं की आपलं नवीन तुम्हाला सिक्युरिटीसाठी आम्ही नवीन पासवर्ड वगैरे देतोय। अरे हो रे खरंच 0-0 बॅलन्स झाला तुझा हो मग आता याच्यावर एकच उपाय आहे काय आपल्याला एकच मदत होऊ शकते आपण पोलीस कंप्लेंट करूया चल मित्र, पोलीसच मदत करू शकते चल। फेसबुक, व्हॉट्सअप यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमांचा गैरवापर करत जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकून जनतेत गैरसमज पसरवण्यासारखे किंवा छुप्या रीतीने इंटरनेटच्या माध्यमातून जनतेची वैयक्तिक माहिती अवैधरित्या चोरून लुबाडण्यासारखे गुन्हे घडत आहेत। अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल या नावाची शाखा कार्यरत आहे, ज्यामध्ये प्रशिक्षित टेक्निकल एक्सपर्ट्स पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत। या शाखेद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवणे, दहशतवादी कारवाईवर लक्ष ठेवणे, ऑनलाईन फसवणूक किंवा इंटरनेटच्या माध्यमातून घडलेल्या गुन्ह्यांचा व गुन्हेगारांचा तपास करून शोध लावणे अशा प्रकारची कामे केली जातात। यामुळे समाजात पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीस्कर झाले आहे। त्यामुळे जर कोणी अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा विचार करत असेल तर तो नक्कीच पकडला जाईल।